सात्विक तयाचा हारिक वाटे देवा विठ्ठल आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा. प्रस्तुत तुमच्या समोर आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता म्हणून दाखवलेला जो अभंग आहे, अभंग सगळ्यांच्या परिचयाचाच आहे. जवळजवळ असा वारकरी नसेल की ज्याचा पाठ नसेल किंवा असा श्रोता नसेल की ज्याने ऐकला नसेल असा अभंग आहे. महाराज अभंग 4 चरणांचा आहे. अभंग गोड आहे, चिंतनीय आहे, श्रवणीय आहे, पाठातला आहे. बऱ्याचदा ऐकल्यामुळे काही लोकांना असं वाटेल काय बुवा नेहमी जे श्रवणात येतं लोकांना वाटतं हा मग तेव्हा ना अभंग ऐकल्याबरोबर काही लोक असे असतात सुनील दादा की काही लोक फक्त एवढ्यासाठी बसलेले असतात की हा कोण ताल येवावे काय सांगावशे काही मतलब. मग ते लगेच हा तो आमका ठिकाणी आमका बुवानं लिहिल होता पण ते ले काही सोडता उना नाही. देखो आज काय बोंब पाडस. अभंग तुकोबांचा आहे. अभंग 4 चरणांचा सुगम आहे, सुंदर आहे, गुडगुडीत आहे. 4 चरणांचा आहे म्हणून गुबगुबीतही आहे. अभंग तुकारामांचाही मी तुम्हाला सांगून मोकळा झालो. पण कोण तुकाराम तर या वैष्णव मंदिराची जी मांदियाळी झाली या वैष्णव मंदिराच्या मांदियाळीचा वैष्णव मंदिराचा पाया ज्यांनी घातला असे महावैष्णव ज्ञानोबाराय यांनी ज्या वैष्णव मंदिराचा पाया टाकला त्या वैष्णव मंदिराच्या कळसस्थानी शोभणारे तुकोबाराय ते तुकोबाराय जे सदेह वैकुंठाला जातात. नुसते जातात तर जात नाही, ते गेल्यावर परतही येतात. बरं एकदा नाही 3-3दा येतात. ते तुकोबाराय चराचर जीवनामध्ये संसारामध्ये लोकांना ज्या मृत्यूची भीती वाटावी ती मृत्यू फक्त ज्यांच्या नावाने घाबरते जो यम तुकाराम म्हटलं का तो यमही घाबरावा असे तुकाराम महाराज. त्या तुकाराम महाराजांचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला. आता कीर्तन काय कशासाठी आहे किम निमित्त किम कारणे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. पण अल्पसा परिहार देणं उचित समजतो तो असा की साधू संतांच्या पादस्पर्शाने पावन आणि पुढे झालेली तुमची चोरगाव नगरी गिरणा मातेच्या दक्षिण तीरावर स्थापित असणारं तुमचं गाव, शेती व्यवसाय शिक्षण या परंपरेतून सुबत्त असणारी ही नगरी आहे. आणि या नगरीचे असणारे पोलीस पाटील आणि त्या पोलीस पाटलांचे ज्येष्ठ बंधू त्यांना चिरंजीव जयदीप याची प्राप्ती झाली. आणि त्या प्राप्तीला आज 1 वर्ष उलटून गेलं, 1 वर्ष पूर्ण झालं. आणि त्या वर्षपूर्तीच्या सोहळ्यानिमित्ताने अर्थातच चिरंजीव जयदीप याच्या वाढदिवसानिमित्त हे कीर्तन आहे. महाराज आनंद सर्वांनाच आहे.
ज्यांना नातूरत्नाची प्राप्ती झाली ते हरिभक्त परायण श्री रघुनाथ दगडू ठाकरे आजोबा आहेत. गावचे पोलीस पाटील रवींद्र रघुनाथ ठाकरे यांचा तो पुतण्या आणि आमचे फार जुने संबंध आणि मित्र असणारे हरिभक्त परायण श्री दत्तात्रेय रघुनाथ ठाकरे व सविता दत्तात्रेय ठाकरे यांचा तो चिरंजीव. आधी कन्येची प्राप्ती, मग पुत्राची प्राप्ती. महाराज मुलगा झाला मान्य, मुलाचा वाढदिवस आहे तेही मान्य, पण वाढदिवसाला कीर्तन आहे हे उत्तम आहे. वाढदिवस करू नका असं मी म्हणत नाही, वाढदिवस होत नाही असंही नाही, अनेकांचे होतात. लहान मुलाचा वाढदिवस होतो याच्यात नवल नाही. 80 वर्षाचं खोड झालं त्याचा बी वाढदिवस होतो, करतात लोक. बाबा शहरामध्ये अशा काही काही ठिकाणी एक बाबाला हातपाय पडले, महाराजजी पॅरालाइज झालेला आहे, बाबा खाटवर आहे, डॉक्टरने सांगितलंय 2-3 महिना राहावा नाही, आणि वाढदिवस ठेवला. त्या वाढदिवसाला कीर्तन बी ठेवलं. म्हटलं का कीर्तन कोणाचं आहे? म्हटलं चिरंजीव. म्हणे चिरंजीव नाही, श्री आहे. म्हटलं वय काय? म्हणे बाबा 79 आहे, आता पुढे 80 सुरू होईल. म्हटलं अरे मग 81 ठेवायला पाहिजे होतं. म्हणे नाही, डॉक्टरने सांगितलं 2च महिना राहील. मग शेवटला वाढदिवस कधी हो. लहान मुलाचा चिरंजीवाचा वाढदिवस होईल यात नवल नाही. म्हाताऱ्यांचे वाढदिवस होत आहेत, पण वाढदिवसाला कीर्तन ही परंपरा उत्तम आहे. हे सूत्र चांगलं आहे, अशी लोक चांगली आहेत. आणि हा उत्सव महाराज माडकऱ्याच्याच घरी होतो असं तरी मला वाटतं. आता ठाकरे कुटुंब आपल्या जातीत आहे का नाही मला माहित नाही, पण आता ह्या कीर्तनापासून तर नक्की ते आपल्याकडे येईल असं मला वाटतं. विठ्ठल जातीचा म्हणजे तुम्ही समाजात लावतात त्या जाती लावू नका बरं. ही आमची एक जात आहे. तू का म्हणे माझं भेटो जातीची, ती आमची जात म्हणजे माडकऱ्याची जात. आमची जात म्हणजे ते गोपीचंदनवाले माळावाले दिसले का, जो नास्तिक आहे ना तो भेद नाही करत. हा या बट एक सारखा चालला वय ना, ते लोक जी समानता आपल्यामध्ये ठेवतात आपणही ती समानता ठेवली पाहिजे. तो खूप बरा आहे. चिंतन करतात, चिंतनात अभंग आपुल्या हिता मांडतात, आणि ते आपुल्या हिता मग म्हणणारच आपुल्या हिता जो असे जागत. मग हिता म्हणजे काय तर म्हणे जो स्वतःचा कल्याण इच्छितो तो व्यक्ती. मग अशा व्यक्तीचा म्हणे देवा त्याचे आई वडील धन्य आहेत. कोणाचे? कुडी कन्यापुत्र होती जे सात्विक. असे सात्विकचे मुलं आणि मुली झाल्या, त्यांचे माता पिता तर धन्य आहेतच, पण म्हणे आशांचा हेवा देवाला सुद्धा वाटतो, करावासं वाटतो देवाला. बरं देवाला हेवा करावासं वाटतो यात नवल नाहीच. बरं काय हेवा वाटतो तर म्हणे गीता भागवत करती श्रवण. जे गीतेचं आणि भागवताचं श्रवण करतात सांगणाऱ्याला महत्व नाही. गीता भागवत करती कथन असं म्हणलं का? श्रवण म्हणजे सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा मोठा आहे. जर सांगणाऱ्याला धन्यता दिली असती महाराज तर कदाचित सांगणारेच मोठे झाले असते, पण तुकोबाराय म्हणतात सांगणाऱ्याला अर्थ नाही. करती श्रवण. बरं याचा हेवा देवाला वाटावा का म्हणे कारण अखंड चिंतन विठोबाचं, ते विठोबाचं अखंड चिंतन करतात म्हणून देवाला त्यांचा हेवा वाटतो. तुकोबाराय ह्याच्या पलीकडे सांगतात म्हणे काय की अशा लोकांची जेव्हा मला सेवा घडेल किंवा मला सेवा घडते खरं सांगू का तेव्हा माझं दैव म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो. अशा लोकांची सेवा झाली तर. खरं पाहायला गेला तर हा एक अभंग, या अभंगामध्ये 3 चरणांच्या अवतीभोवती गोल फिरतो. एका चरणाचा उत्तरार्ध, एका चरणाचा पूर्वार्ध आणि पुन्हा एका चरणाचा उत्तरार्ध. याच्यात तो तिथल्या तिथे गोल फिरतोय. कसा बघा आपण चिंतन करू. आपुल्या हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाच्या कोणाची? या आपुल्या हिता.
जो असे जागता त्याची माता पिता धन्य. बरं कोणाची माता पिता धन्य तर म्हणे गीता भागवत करती श्रवण धन्य माता पिता तयाची. बरं गीता भागवत करती श्रवण त्याची तर धन्य आहेत पण म्हणे मग अखंड चिंतन विठोबाचे धन्य माता पिता तयाची. म्हणजे धन्य माता पिता तयाची या उत्तरार्धाभोवती फिरतो. अजून दुसरं सांगतो म्हणे तयाचा हरिक वाटे देवा. कोणाचा? गीता भागवत करती श्रवण तयाचा हरिक वाटे देवा. अखंड चिंतन विठोबाचे तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत तयाचा हरिक किंवा आपुलिया हिता जो असे जागता किंवा असे जो जागता तयाचा हरिक वाटे देवा. दोन झाले. तिसरा सांगतो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची? आपुलिया हिता जो असे जागता त्यांची. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची? गीता भागवत करती श्रवण त्यांची. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची? अखंड चिंतन विठोबाची. म्हणजे इथले इथले हा गोल फिरणार काही अभंग महाराज. मी नेहमी सांगत असतो आपलं शेतकरी वर्ग आहोत काही अभंग जे आहेत ना ते ऊसासारखे असतात. काही अभंग असतात मधल्या चरणाच्या भोवती अवती बिवती फिरतात किंवा असे. आता बघा प्रपंच वसरो चित्त तुझे पायी मुरो हा अभंग आहे. एक उदाहरण म्हणून सांगतोय. हा अभंग दुसऱ्या क्रमांकाच्या जे दुसरं चरण आहे जे ध्रुवपद आहे त्याच्या अवतीभोवती फिरतो. प्रपंच वसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वागे रंगा. पुरेपुरे आता नको तुझी याची सत्ता. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वागे रंगा. किंवा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिढा. ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वागे रंगा. बरं हा अभंग मग महाराज हा कोणता म्हणे हा झाला मक्का. मग जिवारी आहे ना काय जिवारीचा अभंग अनेक आहेत महाराज. त्या अनेक अभंगांमध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर नाम संकीर्तन साधन पैस होते. हा अभंग बघा नामाच्या अवतीभोवती फिरतो. किंवा पुढचा अजून एक तुम्हाला अभंग सांगू का. ज्ञानेश्वर महाराज सुंदर लिहितात. माऊली हरिपाठामध्ये त्याचं वर्णनही करतात. गगनाहून वाढ नाम आहे म्हणा. हा पूर्ण अभंग जो आहे तो केवळ नामाच्या अवतीभोवती गगनाहुनी वाढ नाम आहे याच्या अवतीभोवती फिरतो. हा उसासारखा. महाराज अभंग अनेक आहेत. अभंगाचे तत्वही फक्त आजचा जो अभंग आहे हा कुठूनही घेतला तरी चालतोय. याच्यामुळे जिवारीचं स्निग्धता आहे मक्याची पौष्टिकता आहे आणि ऊसाचा गोडवा आहे आणि कीर्तन वाढदिवसाचं आहे म्हणून अभंग निवडला की जो सर्वांगाने गोड आहे सर्वांगाने मधुर आहे. म्हणून आपण त्याचा चिंतन करताना जिकडून तो सुटेल श्री गुरु मती देतील तिकडून आपण त्याला खायचा प्रयत्न करूयात. जेवढा अभंगावर बोलता येणाऱ्या वेळेमध्ये तेवढं बोलण्याचा प्रयत्न करेन पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने. पण सोडवता वगैरे काही मला येणार नाही कारण चांगले चांगले सोडवणारे गेले पण अभंग काही सुटत नाही. लोक काही म्हणतात असा अभंग सोडला बुवा आम्ही म्हणजे ते सोडला म्हणणाऱ्याची त्या व्यासपीठाला गरिमा राखण्याची लायकी नाही. कारण जगाच्या पाठीवर सांगतो जगाच्या पाठीवर सुनील महाराज असा कोणीच नाही जो संतांचा अभंग सोडवू शकेल. कारण अभंग सोडवण्यासाठी प्रथम तो
संतांनी ज्या परिस्थितीत तो अभंग लिहिला त्या परिस्थितीत उपस्थित असणं आवश्यक होता. त्यांनी तो कुठल्या परिस्थितीत लिहिला हे त्याला माहिती असायला पाहिजे. कोणत्या अनुषंगाने लिहिला हे त्याला माहिती असलं पाहिजे. आपल्यासारख्या लोकांनी फक्त तर्क लावावे आणि आपल्यापेक्षा जे मोठे संत समाज होऊन गेला किंवा श्री गुरु मोठे बाबा असतील किंवा शिक्षण संस्थेचे जे जे प्राध्यापक आचार्य असतील यांच्या तोंडातून आपण जे जे श्रवण केलं त्या श्रवणाचं चिंतन आपण मांडण्याचा एवढा थोडासा प्रयत्न आपल्या बुद्धीप्रमाणे करतो. सोडवणं तेवढं शक्य नाही. अभंगात तुकाराम महाराज जर चिंतन मांडतात की जागता, तर म्हणे तुकाराम महाराज या अभंगातून नेमकं काय करतात? म्हणजे जागवण्याचं काम करत. मग महाराज आम्ही झोपले का? घरी येत त्यांचा विषय नाही. ते झोपले म्हणजे इथं बसले. कीर्तन कोणासाठी आहे? इथं आहे. सद्गुरू राऊत बाबा सुंदर सांगतात. राऊत बाबा म्हणतात म्हणे वरचे जे भोंगे लावतात ना हे भोंगे बंद करा. हे भोंगे लावूच नका. फक्त हे जे खालचे आहेत ना याला काय म्हणतात मॉनिटर स्पीकर स्टेरिओ जे असं ते हे खालचे लावायचे. का लावायचे खालचे? तर म्हणे खालचे लावण्याचं कारण एवढंच आहे की जे इथं आलेत ना त्यांनाच विषय सांगायचा आहे. जो घरपडे पडे म्हणा आपुलिया इथं तो कधी झोपलाय त्याला काय जागवताय? जो घरी राहिला तो झोपलाय, जो इथे आला तो जागलाय. म्हणे मग महाराज आम्हाला जागवण्याची गरज आहे का? बंधू, समाजामध्ये जर तसं पाहायला गेलं तर 5 वर्ग पडतात. किती वर्ग पडतात? 5. पहिला वर्ग आहे जो झोपलाय, हा चांगला. झोपलेला वर्ग परवडला क्रमांक 2च्या वर्गापेक्षा. दुसरा वर्ग कोणता आहे? दुसरा वर्ग आहे जागा तर दिसतोय पण जागा असून झोपलाय. हा वर्ग भयंकर. जो खरंच झोपलाय ना त्याला हलवून जागवता येईल, पण जो झोपायचं नाटक करतोय ना त्याला भोंगा वाजवला तरी तो उठणार नाही, तो भयानक. 2. तिसरा वर्ग जो जागतोय, जो जागतो. दासबोधामध्ये समर्थांनी सुंदर वर्णन केलं. म्हणे जिज्ञासू काय सांगितलं? मुमुक्षु, जिज्ञासू, साधक आणि सिद्ध. जिज्ञासू जो आहे तो काय चाललंय हे पाहण्यासाठी उपस्थित आहे आणि जो साधक आहे तो साधना करण्याचा प्राप्ती करतोय. तो साधक म्हणजे जो जागताय, अजून जागतोय, त्याची साधना चालू आहे. आणि जो जागलाय तो सिद्ध. हा 4था वर्ग. पण 5वा वर्ग या सगळ्यांपेक्षा उत्तम आहे. काय? की जो वर्ग स्वतः जागलाय आणि लोकांना जागवण्याचं काम करतोय. तुम्ही काकड्यातला जोगीचा अभंग बघा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हे जागवण्याचं काम करताय महाराज. हे जागून स्वतः जागले. सेवितो हा रस वाटितो अनेका ग्यारे होऊन कारण Hare
वाटितो आणि हा वर्ग स्वतः जागलाय मग जागवतोय. सध्याची परिस्थिती अशी आहे, काही काही झोपलेले सुद्धा जागवण्याचा प्रयत्न करतात, जे स्वतः जागे नाहीत पण फक्त सांगायची काम आहेत त्यांची. पंढरपूरला तुम्ही संसारात आले आहात, पंढरपुराला जा, पंढरपुराला जा. मी सलग 15 दिवस बुवाचं कीर्तन ऐकलं. 15 दिवस. आषाढी वारी पुढे होती, ज्येष्ठ महिना होता. बुवा प्रत्येक कीर्तनात एकच सांगायचा, आषाढी येते वारीला जा, आषाढी येते वारीला जा. आषाढी 2 दिवस पुढे होती. मी गेलो पंचमीला. आपल्या नियमाप्रमाणे आता भवन बापू आम्ही वारकरीत असतो, वारीमध्ये असतो, सोबतचे वारकरी. आम्ही पंचमीला पोचल्या आंघोळी करून दर्शन घेऊन घेतो आणि एकादशीच्या आधी परत येऊन जाते. आता महाराज परत आलो आणि नेमका अष्टमीला त्याच कीर्तनकाराचं कीर्तन होतं. मी कीर्तनात जाऊन बसलो. कीर्तन म्हणतो, बाबा तुम्ही पंढरपूर नाही ना, तारका कुठे उमजू देता म्हणे. मी काही पंढरपूर गहू नाही. हा वर्ग स्वतः झोपलाय, हा पंढरपूर जात नाही, फक्त लोकांना सांगतो. हा स्वतः जागलेला नाही, लोकांना जागवतोय. पण संत त्यातले नाही, संत स्वतः जागतात. काय म्हणतात ते, आम्ही रस घेतलाय, सेवितो हा रस मग वाटितो. नाही तर मग काही काही लोक दाशेत महाराज अमृताची गोडी पुढीला सांगती, अमृताची गोडी पुढीला सांगती. त्याच्या पुढे महाराज सुंदर लिहितात म्हणे, काय आपण उपवाशी मरोनिया. तो उपाशी मरतोय, खायला भाकर नाही आणि समोरच्या म्हणे अमृत इतकं गोड आहे ना, तर तू कधी पिलं रे? तू पिलं का? ज्याची चव तू घेतली नाही समोरच्याला कशाला बोबाटा सांगतो. हे लोक स्वतः जागे नाही, जागवण्याचं सोंग करतायत. पण हे संत जे आहेत महाराज ते स्वतः जागले आणि लोकांना जागवतात. उठा जागे भारे आता, लोकांना जागवतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. महाराज लोकांना जागवतील ना, याच्यात काही नवल नाही. हे स्वतः जागणारे संत एवढे सिद्ध आहेत, एवढे सामर्थ्यवान आहेत की त्यांनी देवाला सुद्धा सोडलं. सामान्य माणसाला तर जागवलं, पण यांनी देवाला सुद्धा उठवण्याचं काम केलं. म्हणे उठा पांडुरंगा. पांडुरंगाला सुद्धा जागवतात. हा एक वर्ग आहे आणि या वर्गातले तुकोबाराय आहेत आणि तुकोबाराय लोकांना जागवण्यासाठी म्हणतात की बाबा रे, खरंच जर तुम्ही जागे असाल किंवा जे जागतायत त्यांच्याबद्दल मला आदर आहे आणि तो आदर अभंगाच्या पहिल्या चरणात होतो.
1979 जागी दुश्मन विठ्ठल महाराज सुनील महाराज यांच्यासारखं म्हणावं असं. पण प्रॉब्लेम असा की जिथं माझा आवाज संपतो यांचा तिथून पुढे सुरू आणि महाराज मला तर संसच नाही विठ्ठल महाराज. खरंच म्हणजे सिंगल कार्यक्रमाला अशी लोक भेटणं, दीपक महाराज असतील, मृदंगमणी ज्यांचं महाराष्ट्रभर नाव गाजतं, आमचे सुनील महाराज असतील, आमचे बापू महाराज असतील किंवा पथराडकर ना हा बबन बापू असतील, गावातलं भजनी मंडळ असेल, मी म्हणतो गावातल्यांपेक्षा निंबोऱ्याचे जास्ती आहेत. कारण विशेष प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. म्हणजे मी जेव्हा कीर्तनकार नव्हतो, म्हणजे पॅन्ट शर्टवर वारी करायचो तेव्हापासून ते मला पाहतायत. आणि विशेष प्रेम आमचे यूट्यूबवाले दादा, ते दिवसभर ते माझ्याकडे असतात, आज मी त्यांच्याकडे. सिंगल कार्यक्रमाला खरं तर एवढा मेळ जमणं विशेष. मी रस्त्याने येतानाच आमचे मोहित महाराज आहेत, आळंदीला विद्यार्थी दशेमध्ये आहेत, सध्या संस्थेमध्ये आहेत, त्या नंदगावचे. त्या मोहित महाराज त्यांना म्हटलं येताना नदीमध्येच, म्हणतो मोहित बाबा खरं सांगू का म्हणे. काय बाबा म्हणतो, मला सिंगल कार्यक्रम करायला हात पडस. सत्ता मग जास म्हणतात सिंगलमध्ये हात पडस. आणि बाबा तुमले कथानी सवय आहे, पण मग या कथाना लोक भेटी यात का आनंद आहे. हो आपुलिया हिता जो असे जागता. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की हिताला जागणारा. महाराज आम्हाला हित माहीत नाही गाव. तुकाराम महाराज असं कसं म्हणतात हिता जागता. मग हित माहीत नाही का. मला समाजात असा व्यक्ती सांगा की ज्याला हित कळत नाही. आमच्याकडे 3 महिने झाले असतील आणि 3 महिन्यापूर्वी एक बाळ जन्माला आला. आम्ही सगळ्यांना त्याची चर्चा केली की बुवा बाळ जन्माला आलं, बाळ जन्माला आलं. 9ला असं झालं की ते बाळ 4 दिवसामध्ये उठून उभं राहिलं. 4 तासामध्ये, फक्त 4 तासात सुनील महाराज पळायला लागलं. बाळ पळायला काही नाही हो, जेमतेम बापू महिना झाला, महिना. आणि तो तर पडलं बरं, चारा खायला लागला. तो गाईचा होता ना. बाळ कोणाचं होतं? गाईचं. मी बाईचं म्हणलो का? ते बाईचं बाळ नव्हतं, तर ते गाईचं बाळ होतं. आता मला सांगा 4च महिने त्याला झाले तरी त्याला हिरवान कोरडा समजतोय. एका बाजूला कोरडा ठेवला आणि एका बाजूला हिरवा ठेवला, तो कोरडा खाईल का हिरवा? म्हणजे त्याला त्याचं हित कळतंय. जनावर त्याला कळतंय. महाराज माणसांना कळणार नाही का? कळतंय. प्रत्येक व्यक्तीला हित कळतंय. काही लोक तर एवढे हिताच्या नादी लागले महाराज. रात हो, दिवस हो, नदी हो, तिकडे गाडीला पाय काही येणं होईल. विठ्ठल नानाची थंडी पाहत नाही, ऊन पाहत नाही. हा आणि माझ्या फार जास्त अपेक्षा नाही आहेत, पण थोड्याशा आहेत. ही प्रत्येकाला कळतं. म्हणत लहानातलं लहान बाळ ज्याला जेमतेम बोलता येतं, आजोबा असेल, आजी असेल, आई असेल, हात धरून जर मंदिरात घेऊन गेली, मंदिरात तिने डोकं टेकलं तरी तो देवासमोर हात जोडून म्हणतो देव बाप्पा सुखी ठेव. म्हणजे त्यालाही हित कळतं. वयस्कर माणसाला संसारिकाला कळू नये का? त्यालाही हित कळतं. काही लोक आपलं हित जोपासतात, पण सांगू का, आपण ज्याला हित मानतो मुळात ते आपलं हित नाही. आपल्याला असं वाटतं की आपण हिताबद्दल जागते आहोत, पण नेमकं हित कोणतं कल्याण करेल आपण चुकीच्या वस्तूलाच हित म्हणून घेतलं. संध्याकाळची वेळ आहे, नेमकं दळणदारी पडलेलं नाही.
देम धड प्रकाशही नाही. सूर्य अस्ताला गेलाय पण रात्र झाली नाही. काय म्हणत असतील तू का मला माहित नाही. अन्नाकडे असं दुख दुखू म्हणतास, सांज विधी असं. रस्त्यात चालतोय, चालता चालता नेमकं दोरी पडली. त्या दोरीला साप समजला. चरडला. काय समजला? साप. चोरगाव कीर्तन आजची तर पौर्णिमा आहे आणि असं म्हणतात पौर्णिमेला नामाक्षरा भूत जास्त फिरता. माझ्यासारखा कीर्तनकार तुमच्या चोरगावला आला आणि रात्री कीर्तन संपलं, नंदगाव परत जायचंय. नेमकं असं झालं की एका गावाला प्रेत यात्रा होती. गावाचं नाव घेत नाही आता. एका गावाला होती. त्या गावाने ठरवलं की गिरणीमध्ये आपल्या वडिलांचं त्या ठिकाणी प्रेत जळावं. गिरणीमध्ये 10 संस्कार केला. या पावटीने त्या ठिकाणी ते उतरले. जज मार्ग आहे आणि त्या पावटीच्या शेजारीच बसली जागा होती. आता पूर्वीचा वेळ तो. पूर्वी काही गौऱ्यांची गाडी येत नव्हती. पूर्वी काय होतं, फुलं जमा करायचं. गावातून जे भाऊबंडकीचे असतील, गावातले सज्जन जे मुलं असतील ते मुलं इकडे तिकडे फिरायचे आणि ज्याच्या दारासमोर जे लाकूड दिसेल ते लाकूड उचलायचे आणि गाड्यामध्ये टाकायचे किंवा ट्रॅक्टरमध्ये टाकायचे. त्याला जे सापडेल तो असं पाहायचं नाही, बारीक आहे का, लांब आहे का. एक लाकूड सापडलं त्याला असं ते वाकलेलं होतं, असं आडण, असं आड गाठ होती त्याला, त्याच्यामुळे ते आडवं. ते बी टाकलं त्यांनी ट्रॅक्टरमध्ये. गेलं ट्रॅक्टर उपसलं. रेत तिथं नेण्यात आलं. काही म्हातारी लोक होते, ठरलेली लोक आहेत ती. तिरडी बांधणारे, रेत बांधणारे, तिथे कापणारे, चिता रचना ठराविक लोक आहेत. मी कधी कधी विचार करतो ते गेल्यावर काय होईल. पण नाही, देव बापाला लाईट येवच बरोबर, टेन्शन नाही. आणि आता तर असं विषय झाला की गौऱ्यांची गाडी येते त्याच्यामुळे विषयच नाही सुनील महाराज. पण चिता रचण्यात आली. रस्त्यानं ते जे वाकडं होतं ना विनयगिरी बाबा, ते वाकडं काही बठे ना. पायांकडे बसलं तर बाकीचे लाकडं गाठ आहे त्याला मधली. एका असं आहे, एका असं काढायचं. हे जे आतल्या गाठीचं असतं ना लाकूड, ते कुठेच बसत नाही. उस्त्याकडे बसवलं तर बाकीचे लाकडं बसू दे, मध्ये बसवलं तर काळ्या राहू दे ना. मग एक म्हातारा हुशार होता, माडकरी होता. म्हातारा म्हणे, देख हे जे वाकडं आहे ना याला बाजूला सरका. वाकडाला मग मडीसन फायदा नाही, कारण ते जर मग मागून येईन तर नासच पाडेल. त्यानं काम काय आहे, नास पाडणे. त्याचा उद्योग तेवढाच. तो धड पायाला बी लागू देणार नाही, धड डोक्याला बी लागू देणार नाही. सप्ताह तर गैर चांगला होतं, कीर्तन पण गैर चांगलं होतं म्हणे, पण वाजणाराला जमलं नाही. तू बट ना, तू बट, थोडे बोम नाही. मग हे जे आडवे आहेत ना, हे जे वाकडे आहेत ना आतल्या गाठीचे, लाकूड म्हणतोय हा, ते लाकूड महाराज बाजूला फेकून दिला. आता ते लाकूड बाजूला फेकून दिलं, ते पडलं तर असं एक कुठलं त्याचं वर राहिलं, तीच जमिनीवर पडलं. रात्री 11, 11:15 वाजता समजा म्हणतोय, कीर्तन संपलं, जातोय. आता गुलाबी थंडी आहे, दिसत नाही ती गुलाबी पण वाटते. तर हवा चालू आहे, चंद्राचा प्रकाश आहे महाराज. प्रकाशात एवढं काही स्पष्ट दिसत नाहीये. पावटीने जाता जाता ते चितेची अग्नी धगधगती दिसली आणि नेमकी आठवण आली की आज पौर्णिमा आहे, नाही तर आज अमावस्या आहे. कधी आठवण आली, नदीच्या पात्रात उतरल्यावर. मग ते आपोआप सुरू होतं. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. भूत पिशाच निकट नाही आवे, चालू आहे त्याचं. ते एकच कडो घडी 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 म्हणतो, एकच चौपाई. भूत पिशाच निकट नाही आवे. चालता चालता मोकळी हवा आहे. आता दल्ल्याने बी फेकताना बरोबर पावटीच्या शेजारी फेकलंय आणि माझ्यासारखा धोतरवाला हवा येते. मग काष्टा लाकड दाडातला बाबा राही का तो. भूत आहे का, नाही, पण ज्याचं अटकलंय त्याने त्याला भूत समजलं. त्याच्या समजण्यावर आहे. जसं आपण संसाराला सुख समजून घेतलं, आपण संसारामध्ये नित्यतेने सुख शोधतोय. हे नाही ते नाही ते म्हणे, मग असं करू. जुनं घर होतं, नवीन बांधली, नवीन बांधलं म्हणे, वरे टाकली, वरे टाकलं म्हणे, खाली स्टाईल बसाडली, स्टाईल बसली म्हणे, AC लाई देऊ. संपताय का विषय, संपत नाही. आपण या संसारात सुख भोगतोय. मुळात जो संसाराचं मूळ दुःख आहे
ज्या संसाराचं मूळ दुःख आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःख मूळ ज्याचं मूळच दुःख आहे. समजा आपल्या गावाला पाणी टंचाई नाहीये, पण एक हापका आपण लावला आणि त्या हापक्यामध्ये नेमका जो झरा लागला तो क्षारयुक्त खाऱ्या पाण्याचा लागला. आपल्या गावाला माहिती आहे, गाव ते पाणी धुवायला वापरतं, प्यायला वापरत नाही. पण नंदगावहून येणारा एक माणूस इकडे पथराला जाणारा, तहान लागली होती हापक्याजवळ उभा राहिला आणि पाणी उपसायला लागला. एक पोरगा म्हणे, बाबा काय करताय? म्हणजे पाणी उपसतोय. काही उपयोग नाही. काय करायचं? म्हणजे पाणी प्यायचं. उपयोग नाही. का? अहो ते पाणी पिण्याच्या लायकीचं नाही, पाणी खारंय. माणूस म्हणे, मग असं करतो, पटापट 10-12 गुंडी उपसून घेतो, खारं खारे पाणी उपसाय जाई कालताई. मला सांगा त्यांनी किती गुंडे उपसल्यावर पाणी गोडी? 1, 2, 10 टँकर, 2 टँकर. मुळात ज्याचा झराच खाल्या पाण्याचा तिथं ते येऊ शकतं का? मग ज्या संसाराचं मूळच दुःख आहे तिथं सुख प्राप्त होतं का? संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे सांगा? कसा आहे संसार? गप्पा मारू आपण. सांगा तुम्ही. मी पुढे सारखा होती त्यांशिवाय. संसार सुखी का दुःखी? दुःखी ना, मग सोडायचा का? कुंभमेळा चालू आहे, काढू का तिकीट? सुटतो का महाराज? नाही सुटत. का? आपण त्याच्यात सुख मानून घेतलं. त्या प्रकारे आपण संसारात जगताना विविध गोष्टींमध्ये हित मानलं किंवा त्यांना आपण हित मानतो आणि म्हणून आपण कर्म करतो, पण खऱ्या अर्थाने जे आपलं हित आहे ते आपण जोपासलं नाही. महाराज म्हणतात संसारिक हित नाही तर इहलोकात आणि परलोकात तुमचं जे कल्याण करू शकेल त्या हिताबद्दल महाराज बोलतायत की अशा हिताला जो जागतो त्याचे माता पिता धन्य. माता पिताला का धन्यता दिली? मुलांनी पराक्रम केला. एखादा शूर व्यक्ती किंवा एखादा तज्ञ व्यक्ती मृदंगाचार्याने मृदंग वाजवताना जर मृदंगाची थाप चुकली तर त्याचा दोष आई वडिलांना नाही, त्याचा दोष कोणाला दिला जाईल? गुरुवर्यांना, कारण ते त्यांच्याकडून आलंय. पण जन्माला आलेलं बाळ जर सात्विक आहे, जर बाळ परमार्थिक आहे आणि बाळ जर पराक्रमी आहे तर धन्यता ते त्यांच्या जवळून आलं. धन्य माता पिता तयाची या. कारण सात्विक आणि चांगली मुलं जन्माला येत नाहीत. वैग्या चांगली मुलं जन्माला घालावी लागतात. चांगली मुलं जन्माला घालावी लागतात. आपल्याकडे 16 संस्कारांमध्ये गर्भाधान संस्कारापासून आहे. गर्भाधान, गर्भसंस्कार, विवाह संस्कारानंतर मग जन्माला आला की जातकर्म संस्कार, नामकरण संस्कार, यज्ञोपवीत संस्कार, अनेक प्रकारचे वेदारंभ सगळे संस्कार आहेत. तुम्ही जेव्हा हे संस्कार करतात तेव्हा तो बाळ तसं सांगतो. मी तुम्हाला तुम्ही नाव